जनरली असे कॉमन डबे बघतो, पण हा बघा, हा अगदी वेगळी डिझाईन. हे बघा, असे एक एक डबे असे वेगळे आहेत आणि त्याला लीड आहे. बघू शकताय की आपलं बायकांचा प्रॉब्लेम काय असतो, हळद राई सगळं असं मिक्स होत असतं ह्या अशा डब्यात, कारण त्याला लीड नसतं. भेंडी ज्युसर आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मोसंबी, संत्र आणि डाळिंब टाकू शकता आणि त्याचा ज्यूस करू शकता. हे बघा, इंडक्शन बेस आहे हा आणि वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहे. नमस्कार, वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आली आहे पुन्हा एकदा प्रभात किचनमध्ये. छान छान असं स्टीलचं कलेक्शन आज मी एक्सप्लोर करणार आहे, पण शाखा आहे त्यांची खडकपाडा. तर प्रभात किचनला येण्यासाठी कल्याण वेस्टला या आणि तिथून रिक्षा करून सिनेमॅक्स बोला किंवा खडकपाडा. सिनेमॅक्सच्या बरोबर अपोजिट हे प्रभात किचन आहे. सध्या ह्यांच्याकडची स्टीलची छान छान भांडी आपल्याला आरती दाखवणार आहे. आरती, आज काय काय दाखवतेस? आपल्याकडे आता आहे ह्याच्यामध्ये हे बघ, टोपचे साइजेस वगैरे भेटेल आपल्याला. टोप आहे, आयबी बॉटम टोप आहे हे. हा आपल्याला इंडक्शनला पण चालेल, गॅसला पण यूज होणार आहे. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याकडे टोपमध्ये आहे कॉपर बेस टोप. ह्याच्यामध्ये आपल्याकडे ह्याच्यात लहान मोठे आहेत का? ऑल साइजेस भेटेल. काय ह्याची कॉस्टिंग जाते? याची कॉस्टिंग आपल्याला स्टार्टिंग 580 आहे. साईजच्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे पण भेटून जाते. बघा, इंडक्शन बेस आहे हा आणि वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहे. युनिक दिसतंय. हा आहे कॉनिकल मटका. म्हणजे याला आपण तर घरात यूज करू शकतात. प्लस याला क्लिप आहे. हा लॉक क्लिप विथ लीड आहे. याला आपण कुठेही कॅरी सुद्धा करू शकता. याला नळ सुद्धा दिलेला आहे, हँडल पण आहे याला. हा नवीन शेप आहे आपल्याकडे कॉनिकल मटका विथ लॉकिंग सिस्टम. अच्छा, किती लिटर राहतं याच्यात? 10 ते 15 लिटर. 10 लिटर वाला पण भेटेल आपल्याला, 15 लिटरचा पण भेटेल आपल्याला. म्हणजे हे असं आपण कॅरी करू शकतो. येस. ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहे. मटार पण भेटेल आपल्याला, डिझाइन पण भेटेल, प्लेन पण भेटेल. ओके. काय ह्याचं जातं कॉस्ट? ह्याच्यामध्ये आपल्याला 4000 3000 या रेंजमध्ये. छान आहे, मस्त. आणि हे आपल्याकडे आहे मठार मटका. स्टील मठार मटका. ह्याच्यामध्ये पण सगळे सायझेस भेटेल आपल्याला, सगळ्या व्हरायटी भेटेल. प्लेन मटका सुद्धा भेटेल आणि मठार मटका पण भेटेल. आणि ह्याला काय कॉपरचा नॉब आहे का? कॉपर नॉब सुद्धा लावू शकता तुम्ही. तुम्हाला स्टील नॉब लावायचे ते पण लावू शकता आणि प्लास्टिक नॉब सुद्धा लावू शकता तुम्ही. ह्याची काय कॉस्टिंग आहे? ह्याची आपल्याला 1700-1800 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ओके. आणि हे काय असं ह्याला दिलं आपल्याला कॅरी करण्यासाठी. अच्छा, छान आहे. आणि छान छान असे मसाल्याचे डबे दिसतात तुझ्याकडे. हा, माझ्याकडे ह्याच्यामध्ये सगळ्या साईजचे मसाले डबे आहेत. तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये कॅरी करायचंय त्या हिशोबाने एकदम स्मॉल मसाला डब्बा आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, बघू शकताय किती छान आणि असा मस्त दिसतोय बघा डब्बा. ज्यांचा कोणाचा नवीन संसार असेल त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे. सगळं आपलं छोटं छोटं. हे बघा, बघू शकताय. दोघांच्या संसारासाठी एकदम मस्त आहे हा डब्बा. आणि जर कोणाचं नवीन लग्न झालं असेल, त्याला आपल्याला गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नवीन व्हरायटी भेटेल. त्याच्यामध्ये सी थ्रू विथ डिझायनर डब्बा भेटेल. त्याच्यामध्ये स्क्वेअर म्हणजे हे असं इथून आपल्याला आतलं दिसू शकतं. हे बघा, हार्ड मसाल्याचा डब्बा सी थ्रू आहे, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय कुठल्या डब्यात ठेवलंय ते दिसू शकतं. त्याच्यामध्ये स्क्वेअर आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 9. हे बघा, मस्त आहे. 9 आहेत का? 9 वाटी आहे. अच्छा, जनरली 7 असतात, ह्याच्याकडे 9 आहे. ह्यांच्याकडे हे स्टँड मसाला डब्बा. म्हणजे ह्याला वेगवेगळी डब्बी आहे. अच्छा. ज्यांना प्रॉब्लेम काय होतं की मसाला डब्यामध्ये मसाला मिक्स होतो, त्या हिशोबाने हे वेगवेगळे डब्बे दिले. बघा, सुरेख असा हा मसाल्याचा डब्बा. आपण जनरली असे कॉमन डबे बघतो, पण हा बघा, हा अगदी वेगळी डिझाईन. हे बघा, असे एक एक डबे असे वेगळे आहेत आणि त्याला लीड आहे. बघू शकताय की आपलं बायकांचा प्रॉब्लेम काय असतो, हळद राई सगळं असं मिक्स होत असतं ह्या अशा डब्यात, कारण त्याला लीड नसतं. पण ह्याला लीड असल्यामुळे तुमचं काही इकडचं तिकडे होणार नाही. मस्त छान. काय प्राइस आहे याची? हे आपल्याला 1500-1400 या रेंजमध्ये जातो. हे बघा, बघू शकताय. आता त्याला स्पून पण दिलाय प्रत्येक डब्याला. हाही तसा सेम मसाल्याचा डब्बा आहे. ह्यालाही लीड आहे प्रत्येक डब्याला सेपरेट. आणि
सी थ्रू दाखव आणि सी थ्रू आहे हे बघा. ह्याचे काय कॉस्ट आहे? 1800 पर्यंत जाईल हा डब्बा. तुझ्याकडे प्लेट्स दिसत आहेत, काय ह्याचं कॉस्ट? त्याच्यामध्ये आहे ना कॉस्ट आहे याची 360 पर पीस आहे. याच्यावर डिस्काउंट होऊन जाणार आपला. पण याच्यामध्ये तुम्हाला सगळे सायझेस भेटेल. इव्हन ह्याचे डिनर सेट फुल भेटेल तुम्हाला. 40 पीसचा डिनर सेट, 30 पीसचा डिनर सेट, 51 पीसचा डिनर सेट सुद्धा भेटेल. मग त्या डिनर सेट मध्ये काय काय येतं? त्याच्यामध्ये प्लेट येणार, वाटी येणार, ग्लास येणार, स्पून येणार, छोटी वाटी येणार. तो फुल आपल्याला कम्प्लीट होतं डिनर सेट. मग एक डिनर सेट जरा या छोट्या ह्याचा म्हणजे मीडियम साईजचा घ्यायला गेलं तर काय पडेल? 3 ते 4,000 पर्यंत स्क्वेअर मध्ये पडेल स्टार्टिंग. अच्छा, बघा बघू शकताय सुरेख असं एकदम नवीन डिझाईन आहे. आपण नेहमी जनरली गोल घेतो ना, राऊंड वाली प्लेट असते आपल्याकडे, पण ही बघा ह्यांच्याकडे अशी स्क्वेअर मॉडेल आहे. आपल्याकडे स्टील मध्ये फुल मोठा डिनर सेट आहे. त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या भेटतात, ग्लास, एक भाजीचा प्लेट भेटतो, एक स्पून आहे आणि मोठी ताट भेटते आपल्याला. आपल्याकडे हे डिनर सेट 24 पीसेसचा पण असू शकतं, 36 पीसेसचा पण आहे, 42 पीसेस आहे, 45 पीसेस, 51 पीसेस पर्यंत डिनर सेट आहे आपल्याकडे. त्याचे रेंजेस स्टार्टिंग होतात 2,500 पासून. ओके, 2,500 मध्ये कितीचा? 24 पीसेस. थोडं लाईट गेज घ्यायचं असेल तर त्या हिशोबाने तो रेंज चालू आहे. छान दिसतंय बघा, सुरेख असं आहे, मस्त मठारवाला डिनर सेट. आणि हा काय आहे? हा आहे लेझर प्रिंट डिनर सेट. म्हणजे काही लोक बोलतात हा प्लेट्स मध्ये काही आपल्याकडे डिझाईन्स वगैरे आहेत का, तर आपल्याकडे याच्यामध्ये एक आहे की हा कितीही तुम्ही प्लेट घासताय वगैरे काहीही होत आहे, ह्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. इव्हन हे डिझाईन सुद्धा निघणार नाही. हा असा हा लेझर प्रिंट डिनर सेट आहे. याच्यामध्ये पण सेम आहे, 24 पीसेस, 34 पीसेस, 36 पीसेस, 40, 45 पीसेस, 71 पीसेस पर्यंत डिनर सेट असतो. त्याचे पण रेंज आपल्या गेजच्या हिशोबाने स्टार्टिंग होतात. 2,000, 2,500 पासून डिनर सेट स्टार्टिंग आहे आपल्याकडे. खूप छान आहे. आणि हे काय तुपाच्या सगळ्या? हे घी पॉट आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला प्लेन, मठार, साईज मोठी छोटी जसं पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला भेटू शकतो. प्रत्येकाच्या स्पून आहे ना? यस. हे बघा छान छान असे तुपाची भांडी आणि वेगवेगळे शेप आहेत. हे बघा किती सुरेख शेप आहे. सुरेख अगदी मस्त आहे. मिरर फिनिशिंग म्हणजे का आपला फेस दिसतो का? फेस पण बघू शकता तुम्ही. मिरर फिनिशिंग मी आता चेक करते, माझा फेस त्याच्यात दिसतोय का. कुठून बघायचं? इथूनच बघायचंय. हे बघा, म्हणजे हा ग्लास आता प्लेन नाहीये. ओके, डिझाईन आहे म्हणून मिरर फिनिशिंग म्हणते ही. तर आता मी जस्ट चेक करते, तो खरोखर माझा फेस त्याच्यात दिसतोय. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या व्हरायटी, 6चा सेट येतो. हे 6चा सेट येणार. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन, व्हेरायटी सगळ्या भेटून जाणार आपल्याकडे. छान आहे. आणि हे काय अगदी लहान मुलांची? हे लहान मुलांची दुधाची बॉटल. आता प्लास्टिक अवॉइड करताय सगळेजण, म्हणून आता आपल्याकडे सगळ्यात जास्त फेमस झालंय दुधाची बॉटल. सिलिकॉन नॅपल आहे याला. ही नॅपलची म्हणजे हे करायची गरज नाही, आपल्याला मेडिकल वगैरे मध्ये पण भेटून जाणार. नॅपल खराब झाला तर मेडिकल मध्ये भेटतो हा. प्लस हा प्रॉपरली आतून पूर्ण स्टील, क्लिनिंग साठी टोटली इझी आहे आणि ह्याला कॅरी पण करू शकता. इव्हन हा पूर्ण अखंड आहे. अच्छा, लीक प्रूफ. काय कॉस्ट आहे याची? हे आपल्याला 450-500 रुपये. बघा 450-500 ला लहान मुलांची दुधाची बॉटल आहे. त्याच्यामध्ये सगळे साईजेस भेटतात. आणि म्हणजे ह्याचं हेल्थ बेनिफिट लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जे प्लास्टिक वापरतो ते ऍक्च्युली लहान मुलांच्या हेल्थला चांगलं नसतं, तर हे मस्त ऑप्शन आहे. आपल्याकडे येणं स्टील खलबत्ता. आपल्याकडे खूप साईजेस आहे. याच्यामध्ये ब्रँड्स पण खूप आहेत. त्याचा एक वेगळा शेप आहे म्हणून हे सगळ्यांना जास्त आवडतं. युनिक आहे ना, असं छान असं ओव्हल शेप आहे, मस्त आहे. काय याचं कॉस्ट आहे? हे आपल्याला साईज वाईज सांगते. आता हा 6 नंबरची साईज आहे, तर हा कॉस्ट आपल्याला 1800 रुपये जातो. आता ह्याच्यामध्ये डिस्काउंट पण होऊन जाणार आपल्याला. मी फक्त MRP सांगते. बघू शकते. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेस पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत. कलबत्त्यामध्ये हा बघा अजून एक छोटा कलबत्ता.
ऑइल डिस्पेन्सर, अखंड ऑइल डिस्पेन्सर बोलतात ह्याला. म्हणजे डायरेक्ट आपण कशावर पोर करू शकतो. समजा डोसा करायचा आहे किंवा पातेल्यात फोडणी वगैरे टाकायचे त्याच्यासाठी. काय 700 रुपयापर्यंत आहे हे, डिस्काउंट होऊन 700 रुपयापर्यंत आहे हा. याचा कुकर आहे आणि याला मल्टी कढई म्हणू शकतो. हे बघा 4 ने 4 8 ह्याच्या एका टायमाला इडल्या होऊ शकतात. बरोबर हा एक स्टीमर ह्याच्यासोबत देतात. ह्याच्यामध्ये तुम्ही मोदक करू शकता किंवा तुम्ही व्हेजिटेबल्स बॉईल करू शकता. नाही ह्याचा तुम्ही यूज करू शकतो ॲज अ स्टीमर म्हणून. आणि हे आहे ढोकळ्यासाठी. आणि त्याचबरोबर हे सर्व काढून तुम्ही ह्याच्यात भाजी करू शकता किंवा पुऱ्या तळू शकता. ह्याचा मल्टीपर्पज कढई म्हणून यूज करू शकता. तर ह्याची प्राइस काय आहे? हे प्राइजेस होती की आपल्या 1400-1500 रुपयापासून स्टार्टिंग आहे साईज वाईज. जे साईज ढोकल्यासाठी. ढोकल्याला 2 प्लेट दिलेत त्याने. ढोकळ्याला 2 प्लेट येतात, एक स्टीमर येतो आणि इडलीसाठी 2 हे येतात प्लेट. आणि त्याचबरोबर ही कढई. तरी याचा मल्टीपर्पज इडलीचा कुकर आपल्याला फक्त 1900 रुपयात येतो. इकडे ना छोटे भाजीचे प्लेट्स वगैरे सुद्धा आहेत. याच्यामध्ये आपल्याला वाटी सुद्धा भेटेल. आपल्याकडे डब्बे पण आहे, सगळ्या साईजेसचे डब्बे भेटेल. आपल्याकडे पुरी डब्बा सुद्धा भेटेल. याच्यामध्ये आपल्याकडे उभ्यामध्ये मोठा डब्बा भेटेल आणि त्याच्यावरती आहे आपल्याकडे हंडी. सगळे टाईपची आपल्याला हंडी भेटेल. विथ जग भेटेल, वॉटर जग आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे प्लेट्सचे व्हरायटी आहे, डिनर प्लेट्सचे व्हरायटी आहे. त्याच्यानंतर आपली लंचचे डब्बे आहेत ना, हे आपल्याकडे लंच. याला कढी डब्बा विथ टिफिन डब्बा हा म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याकडे घी पॉट आहे. अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याकडे लोटे आहेत. ऑइल पॉट सुद्धा आहेत आपल्याकडे सगळ्या साईजचे. ग्लासचे सगळ्या व्हरायटी भेटेल आपल्याला याच्यामध्ये, अगदी लहानापासून मोठ्या ग्लासेस. त्याच्यामध्ये आपल्याला चहाचे सॉसपॅन सुद्धा भेटेल. पुरणजाळी, ज्यूस जाली सगळं भेटेल आपल्याकडे. आणि हे सगळं काय? पुरणजाळी, ज्यूस जाली. काय हे कप? हे कप. कप मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत ना. कप आपल्याकडे डबल वॉल टी मग आहे, जे बाहेरून चटका लागणार नाही. हो का? हो. ह्याला काय होतं, बाहेरून चटका नाही लागत? नाही. आणि स्टीलला लागतो ते. अच्छा, छान. गिफ्ट देण्यासाठी छान आहे. आणि हे काय आहे, हंड्या आहेत का या? हा, हे सर्विंग पॉट आहे. अच्छा, सर्विंग हंडी. सर्विंग हंडी आहे ही. डायरेक्ट डायनिंग टेबलवर ठेवायची. छान शेपची पातेली आहे. सेट आहे पूर्ण हा. जसं घेऊ तसं आहे. गोल आहेत, स्क्वेअर आहेत. हे बघा, छोटी पाहिजे तर छोटे आहेत. हे काय आहे? हा आहे ग्रेटर. हा 4 साइड ग्रेटर म्हणतात, पण 4 साइड म्हणजे स्क्वेअर मध्ये येतो. पण आता नवीन राऊंड मध्ये सुद्धा आलाय. ब्रँड आहे संजीव कपूर. हो का? ह्याच्यामध्ये 4 साइड मध्ये आपल्याला जो ग्रेटिंग करायचं ते तुम्ही करू शकता. विथ वुडन हँडल, इझी टू पकडायला तुम्हाला. मस्त आहे ना, छान. आपलं तुम्ही चीज किसा, खोबरं किसा, भाज्या, गाजर बिजर काय किसायचं आहे सगळं तुम्ही किसू शकता. आपल्याकडे गोल्डन फिनिशिंग मध्ये सर्विंग पॉट आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 साईजचे सर्विंग पॉट आहे, जे डायनिंग वरती आपण सर्व करतो ना, आणि कोणाला गिफ्ट सुद्धा देऊ शकतो. हे आतून हा स्टील आहे, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला हा मठार आहे. इझी टू क्लीन आहे ना? इझी टू क्लीन आहे. हा आपल्याला डिझाईन आहे मठार. याच्यामध्ये प्लेन सुद्धा भेटेल आपल्याला. हे काळं नाही ना पडत? नाही, ब्लॅक तर नाही पडणार हा प्लेन. आणि काय कॉस्ट आहे याची? याची आपल्याला 4-4.5 रुपयेपर्यंत जातो. छान असा सेट आहे. 4-4.5 हजारापर्यंत. कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर छानच ऑप्शन आहे. हंडी ज्युसर आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मोसंबी, संत्र आणि डाळिंब टाकू शकता आणि त्याचा ज्यूस करू शकता. हे बघा, एकदम युनिक असं आहे. घरच्या घरी तुमचा ज्यूस तयार आहे. 1000 रुपयाचं इथे आपल्याला फक्त 550 रुपयाला मिळत आहे. हा बघा, हँडी ज्यूस आहे. ह्यांच्याकडे डब्बे सी थ्रू आहेत. काय आहे ते
बघू शकताय हे लेझर प्रिंट आहे आणि हे प्लेनवाला आहे. हे बघा काय प्राइस आहे याची. आता हे स्टार्टिंग प्लेन मध्ये जसं 900 950 रुपयापासून स्टार्ट आहे. जसं आपण डिझाईन घेणार 1200 1500 साईज वाईज घेणार आपल्याला. मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. एक छानशी कमेंट करा आणि एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना माझा व्हिडिओ शेअर करा. माझा इंस्टावर देखील पेज आहे वाव स्नेहल, त्याला देखील फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.